ऑब्जेक्ट्स इन मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. कुठल्याही गाडीच्या साइड मिररला तुम्हाला असं लिहिलेलं दिसेल. सीईटीची जी एक्झाम आहे ती जवळ आहे, खूप जवळ आहे, अत्यंत जवळ आहे, जेवढी तुला वाटते त्यापेक्षा. 11वीला ऍडमिशन घेतली होती, खूप थाटामाटात. जेईची कोचिंग, नीटची कोचिंग खूप चांगली गोष्ट आहे. 11वीची 12वी कशी गेली तुला कळालं का? जेव्हा ऍडमिशन घेतली होती तेव्हा आठवा, अरे नवीन नवीन जग होतं, हे स्वप्न ते स्वप्न, 1 वर्ष असाच निघून गेला, आपल्याला कळालं पण नाही की 12वी कधी आली. आणि आता 2027च्या बॅचसाठी द इयर विल बी व्हेरी फास्ट. का? कारण आता सीईटी डिसेंबरला आहे, पुन्हा फेब्रुवारीला बोर्ड, त्याच्या आधी जानेवारी पण आहे ना जेईला. अरे जेईचं कोचिंग घेतली तर जेई तर द्यावे लागेल ना तुला. मग जेई जानेवारीला आहे, फेब्रुवारीला बोर्ड आहे, पुन्हा मग एप्रिलला सीईटी जेईचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे फुल आपण एक्झाम मोड मध्ये आहोत. घाबरत नाहीये. प्लॅनिंग कसं करायचं ते सांगतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल आतापासून जोरात अभ्यास करायला सुरू करा. पण त्याआधी तुमचा एक माइंडसेट असला पाहिजे, क्लॅरिटी असली पाहिजे आणि एक्झिक्युशन असलं पाहिजे. बिफोर बिगिनिंग द प्रिपरेशन, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, नीट असेल, जेई असेल, सीईटी असेल, काही असेल, आधी तुझ्याकडे पाहिजे क्लॅरिटी. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघतो, स्वयं फिजिक्स बरेच विद्यार्थी बघतात. तुम्ही मॅथ्ससाठी, केमिस्ट्रीसाठी अजून कुठलं चॅनल फॉलो करत असाल, फिजिक्ससाठी पण काही पण करू शकता, तुमची इच्छा. टीचर एक, मटेरियल एक, विद्यार्थी अनेक आणि रिझल्ट अनेक. प्रत्येकाचा रिझल्ट वेगळा येतो. त्याचं कारण आहे क्लॅरिटी नाहीये. काय क्लॅरिटी? सगळ्यात पहिले स्वतःला विचारा, लिहा एका याच्यावर की मला इंजिनियर का व्हायचंय, मला सीओईपी का पाहिजे, मला व्हीजेटीआय का पाहिजे. त्याचं कारण काहीही असू शकतं. तुला जे वाटलं ते कारण असू शकतं, जे तुझ्या पर्सनल, जे मन म्हणतं ते. सर आमच्याकडे कोरडवाहू शेती आहे, छोटीशी शेती आहे, जास्त उत्पन्न येत नाही, मला माझ्या आई वडिलांना, माझ्या परिवाराला त्या गरिबीतून बाहेर काढायचे आणि घरासाठी पैसे कमवायचे, असू शकतं रिझन. कुणाला पाहिजे, नाही सर मला सायंटिस्ट बनायचंय किंवा मला मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, मला कार घ्यायची आहे, काही असू शकतं. प्रत्येकाचं स्वप्न आहे, तुमचं आयुष्य तुमचं स्वप्न आहे. लिहा, ते पर्सनल असलं पाहिजे. कुणाला फॉरेनला जायचंय, जग फिरायचंय, अजून गोष्टी एक्सप्लोर करायचंय, त्यासाठी मला सर संधी पाहिजे, चांगलं कॉलेज पाहिजे, प्लेसमेंट पाहिजे, ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे, कल्चर पाहिजे, लिहिते. जे काही रिझन असेल ते लिही, कारण रिझन जर क्लिअर असेल तर विजन क्लिअर असतं. ठीक आहे. सो क्लॅरिटी इम्पॉर्टंट आहे की का करायचंय, दुसरं की काय करायचंय, हे पण का करायचं क्लिअर आहे. काय करायचंय, सर मी आयआयटी पण करणार, सर मी जेई मेन्स पण करणार, मी बोर्ड पण करणार, मी सीईटी करणार आणि मग मी काहीच नाही करणार. करतात बरं का विद्यार्थी, सगळं करतात, रेअर ऑफ द रेअर असतात. आपण कुठे आहोत हे आरशात तपासा. जेईला तुला जमतंय का? कोचिंग क्लासवाले काही सांगू द्या, तू प्रॅक्टिकली बघ जेई जमतंय का बेटा तुला. स्कोअर तुझा 100च्या खाली आहे ना, 120च्या खाली आहे ना, 300 पैकी, हे कॉन्स्टंटली होतंय ना, आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. मग काय करायला पाहिजे, तर जेईला बाजूला काढायला पाहिजे. सर मला जेईला 160 170 प्लस येत आहेत, व्हेरी गुड, यू फोकस ऑन जेई. शेवटच्या 1-2 महिन्यात सीईटी होतं, जर जेई स्ट्रॉंग असेल तर. आर यू गेटिंग इट? सो स्वतःला तपासा. बरेच विद्यार्थी बघितले मी, आता पूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात गेलो, त्यांच्याशी बोललो. सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की क्लासेस लावतात जेईला, आयआयटी फोकस, आयआयटी, आणि शेवटी सीओईपी व्हीजेटीआय सुद्धा मिळत नाही. कुठल्या तरी एका प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घ्यावी लागते. हे कसं होतं? जेई केल्यावर सीईटी होतं की सर? बिलकुल नाही, हा गैरसमज आहे. हा 0.0001% विद्यार्थी असतात ना, मग एक्सेप्शन तर असं पण काही न करता पण विद्यार्थी आयआयटीला जातात, कोचिंग न घेतात पण जातात. याचा अर्थ काही नाही करायला पाहिजे असं आहे का? बिलकुल नाही. एक्सेप्शनला रिअलिटी म्हणून तुमचं आयुष्य खराब करू नका. तुम्ही स्वतःला वस्तुस्थिती म्हणून तपासा. सो क्लॅरिटी असलं पाहिजे, कुठली एक्झामला प्रिपरेशन करायचं, टार्गेट करायचं आणि का करायचं. त्याच्यानंतर माइंडसेट एकदम क्लिअर पाहिजे. एकदा ठरवलं एखादी गोष्ट करायची तर करायची, मग त्याला मागे वळून बघायचं नाही. आपण जूनला सुरू करणार, जुलैला सुरू करणार, ऑगस्टला तुला एखादा कन्सेप्ट नाही कळाला, एखादा चॅप्टर नाही कळाला, टेस्टमध्ये मार्क्स कमी आले, काही समजलं नाही, तर मग आपलं कॉन्फिडन्स डाऊन होतो. मग आपण सोर्सेस बदलतो, मग आपण बुक्स बदलतो, मग आपण टीचर बदलतो. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या, जो माइंडसेट वीक असला, 10 ठिकाणी जर आपण ट्राय केलं बेटा, तर गडबड होऊन जाईल. ठीक आहे. सो माइंडसेट एकदम स्ट्रॉंग ठेवा. का करायचंय,
कुठली एक्झाम करायची, मी करणार म्हणजे करणार, आणि तिसरं म्हणजे एक्झॅक्टली करायचे, रोज करावं लागतं. एका दिवशी उठून 10 तास अभ्यास केला, बॅच चालू झाली, 12 तास अभ्यास, 14 तास अभ्यास, नंतर अभ्यास नाही, असं होत नाही. रोज जगायचं असेल ना बेटा तुला, तुला रोज मरावं लागेल. शब्द लक्षात ठेव. हे जे आता तुझे 6-7 महिने, 8 महिने, 9 महिने आहेत ना, त्याच्यामध्ये तुला रोज कष्ट करावे लागतील, तरच एक वटवृक्ष तयार होईल जो तुला आयुष्यभर फळ देत राहील, आयुष्यभर सावली देत राहील, तुलाच नाही तर तुझ्या परिवाराला. सो एक्झिक्युशन पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिलेबस कंप्लीट करणे, मग तुम्ही बोर्डची एक्झाम बोर्डचे बुक वाचत असाल, त्याच्यातून थेरी करत असाल, तुम्ही पीपीटी बघत असाल, जे टीचर शिकवत असतील. आता मी बॅच लॉन्च करणार, त्याच्याबद्दल उद्या बॅच लॉन्च करेल, म्हणजे संडेला, ते तर सांगेलच मी, पण त्याच्या आधी ओव्हरऑल मी तुम्हाला रोड मॅप देतोय. नोट्स काढणं असेल, रेग्युलर रिव्हिजन असेल, टेस्ट देणं असेल, या सगळ्या प्रक्रिया चालल्या पाहिजे, तर रिझल्ट 2000% येतो. 100% नाही, 2000% येतो. सीईटी एवढी अवघड एक्झाम नाही, पण फोकस केलं पाहिजे. जी एक्झाम इज्जत डिमांड करते ना, बेसिक ती इज्जत तुम्ही त्या एक्झामला दिली पाहिजे, तरच एक्झाम तुम्हाला ते कॉलेज देईल, अन्यथा नाही. त्याच्यानंतर सीईटी आणि जेई वेगवेगळी आहेत. येस, बऱ्याच जणांना वाटतं सर जेईचं प्रिपरेशन केलं ना सीईटी होऊन जातं. बिलकुल होत नाही, बिलकुल होत नाही, हा गैरसमज आहे. हा 200+ ज्यांना येतात त्यांचं सीईटी पण चांगलं होतं, कारण त्यांचा जेईवर खूप चांगला स्ट्रॉंग कमांड असतो. पण बाकी जे विद्यार्थी असतात, 99% जे विद्यार्थी असतात, ते जेई मध्ये कुठेतरी मध्ये अडकलेले असतात. 70, 80, 90, 100, 110, आणि सीईटीला सुद्धा ते पुअर परफॉर्मन्स करतात, कारण ते जेईच्या स्वप्नात असतात, कधी सीईटीला लक्ष देत नाही. त्यांना सीईटीचा पेपर पॅटर्न पण शेवटी कळतो की स्पीड फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एमएचटी सीईटी, जिथे आपल्याला फिजिक्सला 45 मिनिट्सच मिळतात, जेई सारखं नाही की जिथे 1 तास मिळतो फिजिक्सला. त्याचबरोबर फिजिक्सला इथे 45 मिनिट्स मध्ये 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात सर. जेई मध्ये 60 मिनिटात, 60 मिनिटामध्ये 25 क्वेश्चन्स आहे. सो तुम्हाला कळत असेल की स्पीडचा किती फरक आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 144 सेकंड्स मिळतात जेईला एका क्वेश्चनला सॉल्व्ह करायला, जेव्हा की सीईटीला फिजिक्सला 54 सेकंड्स मिळतात. सो हे डबल पेक्षा पण जास्त आहे जेईला टाइम. आणि जर तुम्हाला हा टाइमचा इश्यू फील होत नसेल, तर त्यासाठी एखादा पेपर द्या. सर जेईचे प्रश्न अवघड असतात म्हणून त्याला टाइम जास्त दिलेला असतो, सीईटीचे सोपे असतात. अरे पण जेईचे प्रश्न पण सीईटीला रिपीट होतात, हे तुला माहितीये का? आणि सीईटीचे प्रश्न किंवा पेपर तू सॉल्व्ह करून बघितलाय का? मग कुठले हवेतेस ते तुम्हाला तपासायला पाहिजे. सो दॅट इज द थिंग. सिलेबस एकदम वेगळा आहे. तुला जेईला 11+12 दोन्ही इक्वली रिवाइज करावं लागेल, कारण इथे ऑलमोस्ट 50-50 आहे. सीईटीला तसं नाही आहे. सीईटीला 12वी आहे 80%, म्हणून सुद्धा सीईटीला स्विच करा, कारण तसं पण 12वीला करायचं आहे आणि सीईटीला 12वी 80% आहे आणि 11वी किती आहे सर? 20% आहे. म्हणजे माझा सिलेबस जास्त मी कशाचा रिवाइज करणार? 12चा करणार. करायचा तर सगळा, पण फोकस पाहिजे 12ला. ठीक आहे. हे तर नुसतं वेटेज आहे. काही टॉपिक्स आहेत जे सीईटी स्पेशल आहेत, जसं ट्रान्झिस्टरचा पार्ट आहे, तो जेईला नाही आहे. ठीक आहे, तो जेई मधून काढून टाकलाय, पण सीईटीला आहे. जसं जेई करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ड्रिफ्ट वेलॉसिटीवर वगैरे कन्सेप्च्युअल प्रश्न विचारते, सीईटी विचारत नाही. सीईटी जनरल व्हीटस्टोन मध्ये जाईल, किंवा पोटेन्शियोमीटर मध्ये जाईल, किंवा गॅल्व्हॅनोमीटर, एमीटर मध्ये जाईल. सो एक्झामचा तसा सब टॉपिक वाईज पण वेगवेगळा सिलेबस आहे, जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस करून तुम्हाला कळेल. सीईटीचा पॅटर्न वेगळा आहे क्वेश्चन विचारायचा. ठीक आहे. पीवायक्यू इम्पॉर्टन्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सीईटी मध्ये. सीईटीला डायरेक्ट पीवायक्यू रिपीट होतात. काय बोलले सर तुम्ही? डायरेक्ट ऍज इट इज. येस बेटा, ऍज इट इज. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष सीईटीला डायरेक्ट प्रश्न रिपीट होतात. सगळेच होतात का? नाही, पण होतात. म्हणून सीईटीचे स्पेशली पीवायक्यू केले पाहिजे. जेई नुसतं करून होणार नाही, कारण जेईला कन्सेप्ट रिपीट होतात, सीईटीला डायरेक्ट क्वेश्चन रिपीट होतात, काही इनडायरेक्ट पण होतात, कन्सेप्ट पण होतात. ठीक आहे. सो हे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे की पीवायक्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट एमएचटी सीईटी. त्याच्यानंतर बेटा फॉर्म्युलाज, कारण सीईटीला वेळ कमी आहे म्हणून फॉर्म्युलाचं खूप जास्त महत्व आहे. मला रेडीमेड सगळ्या कंडिशन्स लक्षात पाहिजे. फिजिक्समध्ये जेवढ्या पण केसेस येतात सगळं माहिती पाहिजे, एंड रिझल्ट माहिती पाहिजे, तर माझा वेळ वाचतो. डेरिव्हेशन करून करता येईल का? करता येईल, पण मग वेळ गेला की तुझं डेरिव्हेशन काही कामाचं नाही. तो ॲक्युरसी आणि स्पीडची एक्झाम आहे सीईटी. कन्सेप्टची एक्झाम आहे जेई. आर यू गेटिंग इट? कन्सेप्ट प्लस थोडाफार स्पीड आणि टोटल कन्सेप्ट आहे जेई ॲडव्हान्स. सो एक्झाम वेगवेगळ्या आहेत, एक्झामची रिक्वायरमेंट वेगवेगळी. ठीक आहे. ओके सर. त्याच्यानंतर बेटा आपल्याला ओव्हरऑल सिलेबस बघायचा आहे की सिलेबस काय. सो जे बोर्डचे जे 16 चॅप्टर आहेत 12वीत ते ॲज इट इज असे आहेत. बोर्ड जे फॉलो करतं ते सीईटी फॉलो करते. वेटेज समजून घ्या. वेटेज, सो रोटेशनल डायनेमिक्स आपला पहिला टॉपिक आहे, तिथे 3 मार्काचा वेटेज आहे. ठीक आहे, 3 मार्क्सचा वेटेज आहे.
त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड पकडलं तर याला 3 मार्काचं वेटेज आहे. हे वेटेज तुम्ही लिहू शकता. केटीजी प्लस रेडिएशन 3 मार्क, थर्मोडायनामिक्स 1 मार्क्स है ना. हा हीट सेक्शन आहे, हा मेकॅनिक्सचा सेक्शन आहे आणि हा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड थोडं फ्लुइड आणि मेकॅनिक्स लिंक करून आहे. थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, मजा येईल शिकायला. त्याच्यानंतर पुढे गेलो तर ऑसिलेशन आहे. ऑसिलेशन आता ही वेव्ह फॅमिली स्टार्ट होते, वेव्ह फॅमिली है ना. हे तिन्ही चॅप्टर इंटर रिलेटेड आहे. ज्याला ऑसिलेशन चांगला येतो त्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चांगला येतं, ज्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चांगलं येतं त्याला वेव्ह ऑप्टिक्स चांगलं येतं. तो इंटर रिलेटेड चॅप्टर आहे ते आणि हेवी वेट आहे बघा. याच्यात 3 मार्क आहे, 9 मार्क झाले येते. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11th आणि 12th वेगवेगळा डिवाइड केलेला आहे. 11चा इलेक्ट्रोस्टॅटिक्सला 1 मार्काचा वेटेज आहे आणि 12च्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सला 3 मार्काचा वेटेज आहे. 12वी मध्ये पोटेन्शिओमीटर येतं इलेक्ट्रोस्टॅटिक्सला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं कॅपॅसिटर येतं, त्याच्यावर जास्त फोकस आहे. 11वीला जर तुम्ही बघितलं तर बेसिक इलेक्ट्रिक फील्ड अँड इट्स प्रॉपर्टी, कुलम्स लॉ असं डिव्हिजन केलेलं आहे सीईटीने. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर इलेक्ट्रोडायनामिक्स मध्ये जसा इलेक्ट्रोस्टॅटिक सुरू झाला त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी आहे. करंट इलेक्ट्रिसिटी पण सीईटीला विचारतात, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड, हा मॅग्नेटिझमची फॅमिली आहे. हे सगळे टॉपिक इंटर रिलेटेड आहे, हे सोबत अभ्यास करायचा. फिजिक्सला ना ब्लॉक बाय ब्लॉक स्टडी करायचा असतो. मी मंथ वाईज प्लॅन देईल तुम्हाला, पण एक ब्लॉक बाय ब्लॉक करून चाललं ना तर सिलेबस आपल्याला इंटर रिलेटेड वाटतो आणि छोटा वाटतो, ठीक आहे. ज्याला मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आलं की वायरमुळे, सर्क्युलर लूपमुळे, सोलेनॉइडमुळे, टोरॉइडमुळे मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेशन कशी होते सर, टॉर्क काय असतो, मॅग्नेटिक मोमेंट काय असतो, हे जर तुला कळालं तर मॅग्नेटिक मटेरियल सोपं जाईल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पण सोपं जाईल, ठीक आहे बेटा. हा थेरोटिकल टॉपिक आहे, हा थोडा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, कन्सेप्च्युअल प्लस थोडाफार न्यूमेरिकल, ठीक. त्याच्यानंतर आपण बघायला गेलो तर एसी सर्किट हा थोडाफार वेव्ह सारखा टॉपिक आहे, कारण इथे पण जी सायनेसोइडल इक्वेशन असते करंटची इक्वेशन ती आपण लिहितो. इंटरेस्टिंग टॉपिक, मार्क्स वाईज वेटेज चांगलं याला, पण सोपा आहे, केला तर होऊन जाईल, ठीक आहे, व्यवस्थित होऊन जाईल. त्याच्यानंतर हा मॉडर्न फिजिक्सचा पार्ट आहे. मॉडर्न फिजिक्स सगळं इंटर कनेक्टेड आहे आणि इंटरेस्टिंग आहे. 11thला सेमीकंडक्टर अजून एक चॅप्टर येतो मॉडर्न फिजिक्सला, हा 12thचा एक सेमीकंडक्टर आहे. सो असं करून मॉडर्न फिजिक्स आहे, ठीक आहे. सो मॉडर्न फिजिक्सला जर तुम्ही बघायला गेले तर टोटल साधारण एक 7-8 मार्काचं वेटेज असेल 11 + 12 पकडून. सो हे झाले 12चे 16 चॅप्टर्स, ठीक आहे. चालू केलं होतं आपण रोटेशनल पासून आणि संपलं कुठे, सेमीकंडक्टरला. त्याच्यानंतर क्लास 11 इथे टोटल 10 चॅप्टर आहेत, 10 चॅप्टर्स. आता इथे बघा वेक्टर्स आणि एरर हे सुरुवातीचे 2 चॅप्टर्स व्हेरी इझी टू टार्गेट, ठीक आहे. याच्यामध्ये पण बेटा एररला जी जेईला अभ्यास करतो तो वेगळा आहे, जो सीईटीला करतो तो वेगळा आहे. सर एररला काय वेगळे, इथे आपल्याला फक्त एरर अनालिसिस आहे, म्हणजे ऍडिशन ऑफ एरर असेल, सबट्रॅक्शन ऑफ एरर असेल, रिलेटिव्ह एरर असेल, याच्यावर लक्ष आहे. तेव्हा तिकडे काय होतं, जेईला आपल्याला वर्नियर कॅलिपर करावं लागतं, सिग्निफिकंट फिगर्स करावं लागतात, परत स्क्रू गॉज करावं लागतं, ह्या वेगळे टॉपिक्स आहेत. हा, सो मायक्रो डिफरन्शिएशन पण आहे दोन्ही एक्झाम मध्ये. मोशन इन अ प्लेन आणि लॉज ऑफ मोशन जेईला अत्यंत डेप्थ मध्ये, सीईटीला मॉडरेट डेप्थ आहे, ठीकठाक केलं तर होऊन जातं, ठीक आहे ना. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये पण सीईटीचं तेच बेसिक फॉर्म्युले माहिती पाहिजे. एस्केप वेलॉसिटी काय असते, ऑर्बिटल वेलॉसिटी काय असते, कंडिशन आहे, अर्थ बसून जर प्रोजेक्ट केला तुम्ही, एस्केप पेक्षा जास्त प्रोजेक्ट केला तर काय म्हणतात त्याची काय कंडिशन आहे, काय वेलॉसिटी होते, ठीक आहे, फायनल वेलॉसिटी काय राहील, किंवा एस्केप पेक्षा कमी जर तुम्ही त्याला प्रोजेक्ट केलं अर्थ पासून तर मॅक्सिमम हाईटचा काय फॉर्म्युला आहे, ह्याचे एंड रिझल्ट माहिती पाहिजे, ओके. त्याच्यानंतर क्लास 11thला सेकंड पार्ट मध्ये येतं आपला हा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. हे तुम्हाला माहिती आहे कॅलोरीमेट्री. आता कॅलोरीमेट्रीवर ही सीईटीचा फोकस नाही, जो की जेईचा फोकस आहे. PYQ जर अनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल. सीईटी जास्त थर्मल एक्सपान्शनवर विचारते, थर्मल कंडक्टिव्हिटीवर विचारते, न्यूटन लॉ ऑफ कुलिंगवर विचारते, ठीक आहे. त्याच्यानंतर साऊंड आहे बेटा, साऊंड डॉपलर इफेक्ट केला तर होऊन जातो. हा छोटे छोटे टॉपिक्स आहे. रे ऑप्टिक्स तिकडे खूप मोठा आहे जेईला, सीईटीला थोडाफारच आहे. इथे 1 मार्काचा वेटेज आहे रे ऑप्टिक्सला. आता इथे 1-2 का लिहिले, कारण सीईटीची मर्जी असते. एखाद्या शिफ्टला ते 2 क्वेश्चन टाकतं एखाद्या टॉपिक मधून, एखाद्या टॉपिकला ते टाकतच नाही. मोशन इन अ प्लेन एका शिफ्टला 2 क्वेश्चन टाकले, न्यूटन लॉ ऑफ मोशनला 0 टाकले, ठीक आहे. थोडंफार व्हॅरिएशन होऊ शकतं, पण मोरॉरलेस हाच वेटेज. इलेक्ट्रोस्टॅटिक्स जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे 1 मार्क आणि सेमीकंडक्टर इथे पुन्हा 1 मार्क. आता मंथ वाईज प्लॅनिंग काय असलं पाहिजे, हा तर झाला सिलेबस. ओव्हरऑल आपल्याकडे किती चॅप्टर्स आहे, 16 चॅप्टर्स 12चे आणि 10 चॅप्टर्स 11चे. सो टोटल 26 चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत, ठीक आहे, ओके सर. सो आपण जूनला सुरू करताना काय काय करणार बघा. जेव्हा बॅच लॉन्च करेल त्याबद्दल मी तुम्हाला सांगेलच, ठीक आहे, उद्या अनाऊन्स करेल त्याचं.
पण त्याच्या आधी एक ओव्हरऑल तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतोय, सो दॅट तुम्हाला कळेल की आपण कुठल्या महिन्याला काय काय केलं पाहिजे. जून पासून जर तुम्ही प्रिपरेशन करायला चालू केलं तर सगळ्यात पहिले रोटेशनल डायनॅमिक्स, लॉज ऑफ मोशन आणि मोशन इन अ प्लेन हे सगळं तुम्ही ना एकत्र अभ्यास करा, कारण इंटर रिलेटेड आहे, सगळं इंटर रिलेटेड आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल मोशन इन अ प्लेन मध्ये येतं एक पार्ट आहे, मोशन इन 2D मध्ये सर्क्युलर मोशन येतं. सर्क्युलर मोशन आलं तर तुला रोटेशनल मोशन मध्ये जाता येईल, कळते की नाही. रोलिंग मोशन आहे तरच तुला कळेल, कारण तिथे सर्क्युलर प्लस ट्रान्सलेशनल दोन्ही येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉज ऑफ मोशन जर परफेक्ट असेल, तुला माहिती की इम्पल्स काय आहे, मोमेंटम काय आहे, F = ma जे न्यूटनची सेकंड लॉ आहे तो काय म्हणतो, तर मग तुला रोटेशनल कनेक्ट करायला सोपं जाईल. टॉर्क = I α काय असतो तुला हे कळेल है ना, किंवा टॉर्क = dL/dt रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम काय असतं हे कळेल, अँग्युलर आणि लिनियर मधलं रिलेशन कळेल. सो हे सगळे इंटर रिलेटेड टॉपिक आहेत आणि आपल्याला तसंच याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा पण एकदम सुंदर टॉपिक आहे. इथे सीईटीचा फोकस सरफेस टेन्शनवर असतो. हा व्हिज्युअलायझेशनचा थोडा टॉपिक आहे, पण मजा येईल, याला शिकायला मजा येते आणि कन्फर्म 3 मार्क्स येतात. ठीक आहे, पुढे जुलैला जेव्हा आपण जाऊ, सो जूनला आपण एक हळूहळू स्टार्टिंग केली. ठीक, जुलैला थोडंसं अग्रेसिव्ह व्हावं लागेल. ठीक आहे, हळूहळू आपल्याला स्पीड वाढवावं लागेल, सो दॅट नंतर प्रेशर कमी येईल. तर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, थर्मल प्रॉपर्टीज हा पूर्ण हीट सेक्शन एकत्र अभ्यास करायचा 11+12. जास्त अवघड नाही, सोपं आहे, होऊन जातं. ठीक आहे ना. थर्मोडायनेमिक्स, आता याच्यामध्ये पण तुमचं थर्मोडायनेमिक्स थोडंफार केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला आहे, कायनेमॅटिक्स पण कायनेमॅटिक्स म्हणतो, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस पण केमिस्ट्रीला आहे. सो पटपट इथं होऊन जातं. सो हा इझी वाला, हा लो हँगिंग, हा फिजिक्सचा सगळ्यात सोपा पार्ट आहे. ठीक आहे, एरर वेक्टर सोडलं तर हा सेकंड नंबरचा सोपा पार्ट आहे आणि मॉडर्न फिजिक्स पण याच्या आसपास आहेत. त्याच्यानंतर ऑसिलेशन इथून सुरू करू आपण. ऑसिलेशनला थोडा वेळ घेऊन, कारण आपल्याला तिकडे वेव्ह ऑप्टिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजे. सो ऑसिलेशनचा बेस आपला चांगला पाहिजे. ग्रॅव्हिटेशन हा 11वीचा चॅप्टर सोबत करायचा आहे तुम्हाला जुलैला. सो 12वी + 11वी हे प्रत्येक मंथला चाललं पाहिजे. ठीक आहे, येते का लक्षात. कारण तुम्ही एक पण जर 11वी सोडली ना तर मग 11वी कधीच होत नाही. मग 11वीचा 1 शॉट करावा लागतो आणि 1 शॉट करून मार्क्स येत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जेव्हा ऑगस्टला जाऊ तेव्हा ऑगस्ट हा मध्यंतरी महिना आहे. सो आपल्याला स्पीड गेन करावी लागेल. हळूहळू चालू केलं आपण जूनला, ऑगस्टला स्पीड गेन करायची. गेन करताना बेटा या सगळ्या गोष्टी आहेत. काय सर, सगळ्यात पहिले सुपरपोजिशन ऑफ वेव्स. हे सगळे हेवीवेट टॉपिक अँड कन्सेप्च्युअल टॉपिक. हे जर तुम्ही करून घेतलं तर मग पुढची जर्नी खूप सोपी आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव्स प्लस साऊंड आणि वेव्स एकमेकाला इंटरकनेक्टेड म्हणून हे सोबत कव्हर करावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, इथं वेव्ह सोबत रे पण करू शकता, पण रे मोठा आहे म्हणून मी अवॉइड करतो. रे शेवटी करायचा असतो. ठीक आहे ना, रेला जे काही सिलेक्टेड त्याचे सब टॉपिक्स आहे ते करायचा. 1 मार्काचा वेटेज होऊन जाईल. जास्त त्याच्यात डोकं घातलं तर तेवढा वेटेज नाहीये, मग आपल्याला तेवढा आउटपुट मिळत नाही. सो वेव्ह ऑप्टिक्स झालं, तर ज्याला वेव्ज येतो, ऑसिलेशन ज्याला येतो त्याला वेव्ज येतो, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, मग त्याला वेव्ह ऑप्टिक्स येतो इकडे. ठीक आहे, मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा पण एक कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. मग इथं इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11+12 दोन्ही कव्हर करायचं. ठीक आहे ना, 11वीला पण होतं इलेक्ट्रोस्टॅटिक, कम्प्लीट इलेक्ट्रोस्टॅटिक इथं कव्हर करायचा. करंट इलेक्ट्रिसिटी सुद्धा आपण इथे कव्हर करणार. सो हे हेवी वेट आहे बेटा, हे भरपूर सारे मार्क्स, ऑलमोस्ट इथे 10 ते 12 मार्क आपल्याला ऑगस्ट मध्ये कव्हर करावं लागणार. सप्टेंबर थोडी आता परीक्षा जवळ यायला लागली. ठीक आहे, सो सप्टेंबरला पण थोडा एफर्ट मारावा लागेल. ऑगस्ट सप्टेंबर सगळ्यात जास्त एफर्ट्स वाले मंथ असले पाहिजे तुमचे, सो दॅट तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरला प्रॉपर मॅनेज करून रिवाइज करून डिसेंबरला एक्झाम फोडाल. ठीक आहे, सो सप्टेंबरमध्ये मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू, आता हा मॅग्नेटिक फॅमिली. सो तुम्हाला वायरमुळे काय मॅग्नेटिक फील्ड असते, लूपमुळे काय असते, ह्या सगळ्या गोष्टी जर कळाल्या, मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. लेन्झेस लॉ काय असतो सर, फॅरेडे लॉ काय असतो, ट्रान्सफॉर्मरचे काय इक्वेशन्स असतात, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. त्याच्यानंतर अल्टरनेटिंग करंट हे सप्टेंबरमध्ये झालं पाहिजे आणि रिव्हिजन पण चालायला पाहिजे, नाहीतर मागचं सगळं सपाट होतं, पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं व्हायला नको. ठीक आहे, सो हे सप्टेंबर झालं बेटा. एकदा तुम्ही सप्टेंबर ओलांडला त्याच्यानंतर तुम्हाला धोका नाही जर तुम्ही व्यवस्थित केला तर. सो तुमचा जो खरा गेम आहे तो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्याचा गेम आहे. ज्यांनी 4 महिने प्रामाणिकपणे एकदम मेहनतीने अभ्यास केला त्याला ऑक्टोबर सोपा जाईल, कारण ऑक्टोबरला आहे उतार म्हणजे आता बेटा इथे ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर.
ठीक आहे. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर मॉडर्नचा एकदम सुंदर टॉपिक आहे. एकदा असं गोष्टीसारखं सुरू केलं की व्हॉट इज अन ॲटम, व्हॉट आर द व्हेरियस मॉडेल्स ऑफ ॲटम, त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या स्पेक्ट्रल लाईन्स, मग हे जर सुरू केलं तर गोष्टीसारखं पूर्ण मॉडर्न फिजिक्स एकदम सुंदर पद्धतीने कव्हर होऊन जातं. सेमीकंडक्टर अर्थातच 11वी + 12वी दोन्ही करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो महिना आहे म्हणजे ऑक्टोबर झाल्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर पर्यंत, आणि 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 1 महिना तरी आपल्याला रिव्हिजनला लागेल. ठीक आहे. होऊ शकतं 15 नोव्हेंबरचं थोडंफार पुढे जाऊन 20-25 नोव्हेंबर होऊ शकतं. दॅट इज फाईन, कारण आता डिसेंबरला एक्झाम आली आहे. सो डोंट एक्सपेक्ट की आपला सिलेबस ऑगस्टलाच कंप्लीट होईल. म्हणजे कुठं पण तुम्ही करत असाल सीईटी स्पेसिफिक, जेई वाले तर करतील ऑगस्ट सप्टेंबरला, क्लासेस वाले संपून टाकतील, पण ते तुमच्या सीईटीला किती कामाचं हे तुम्हाला विचारलं पाहिजे. पेपर सॉल्व्ह करूनच कळेल तुम्हाला. ठीक आहे, त्याशिवाय कळणार नाही. सो रे ऑप्टिक्स, वेक्टर्स आणि एरर्स हे 15 दिवसात होऊन जाईल. 15 पण नाही, मी तर म्हणतो 10 दिवसात होऊन जाईल. सो ओव्हरऑल जर तुम्ही चालू केलं ना तर 15 जून पासून चालू केलं तर 15 नोव्हेंबर पर्यंत तुमचा सिलेबस बेटा कंप्लीट होईल. आर यू गेटिंग इट? त्याच्यानंतर 1 महिना सर आम्ही काय करायचं, तर 1 महिना तुम्ही काढून टाका तो, कारण त्याच्यामध्ये रिव्हिजन असते है ना. इथे चॅप्टर वाईज रिव्हिजन करावं लागेल तुम्हाला, ब्लॉक वाईज रिवाइज करावं लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रोडायनामिक्स ब्लॉक 1, इलेक्ट्रोडायनामिक्स ब्लॉक 2, मग मॉडर्न फिजिक्स ब्लॉक 1, त्याच्यानंतर मेकॅनिक्स ब्लॉक 1, अशा टाईपचे रिव्हिजन छोटे छोटे तुकडे करून सिलेबसचे त्याचा रिव्हिजन करावं लागेल. त्याच्या टेस्ट द्याव्या लागतील, पार्ट टेस्ट, मग फुल टेस्ट पण द्यावं लागतील तुम्हाला है ना. 12ची 11ची मिळून तुम्हाला फुल टेस्ट द्यावं लागेल, त्यासाठी रिव्हिजन करावं लागेल है ना. आणि त्याच्यानंतर टेस्टचा अनालिसिस हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि जेवढं मी तुम्हाला सांगितलं हे जे चॅप्टर्स करतोय आपण, तर मध्ये मध्ये टेस्ट देत राहा. टेस्ट देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण नुसता अभ्यास करून तुम्हाला कळणार नाही. अभ्यास करून फक्त तुम्हाला असं वाटेल का माझं झालं, पण त्याचे गॅप्स आहे ना, ते गॅप्स तशाच राहतील. असं समजा अभ्यास करणं म्हणजे इज जस्ट 20% ऑफ युअर प्रिपरेशन. 80% हे टेस्टवर आहे, कारण टेस्ट तुम्हाला हे सांगते की त्या अभ्यासाचं फळ तुम्हाला मिळेल की नाही, की तुला क्वेश्चन नीट वाचता येतो का, त्याची लँग्वेज समजते का, त्याचं व्हिज्युअलायझेशन येतं का, त्याचा फॉर्म्युला येतो का, स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन करता येतं का, एरर फ्री आन्सर टिक करू शकतो का. या सगळ्या गोष्टींचं उत्तर कोण देणार आहे तुम्हाला? टेस्ट देणार आहे. म्हणून टेस्टवर मेजॉरिटी काम करावं लागेल, पण त्यासाठी आपल्याला सिलेबसवर कमांड पाहिजे. सो दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजे. सो असा ओव्हरऑल 6 मंथ्सचा प्लॅन तुमचा असला पाहिजे. आर यू गेटिंग इट? सो 2027 बॅच, बी रेडी. अभ्यास करत राहा बेटा, अभ्यास करत राहा. आपली बॅच लॉन्च होईलच. मी बॅच बद्दल थोडंसं सांगतो की बॅच कधी सर तुम्ही डिटेल्स कधी सांगणार. सो मी 10 तारखेपासून लेक्चर सुरू होणार. डिटेल्स मी उद्या सांगेल तुम्हाला. 10th ऑफ जून पासून तुमचे लेक्चर चालू होणार. 10 जून पासून जरी केलं आरामात सिलेबस कव्हर होतो. डेफिनेटली आपल्याला लेक्चर्स ऑलमोस्ट रेग्युलरच असतील. आता काय फी असेल, काय सगळं असेल ते सगळं मी तुम्हाला उद्या सांगतो. अपार्ट फ्रॉम दॅट फिजिक्स रिलेटेड किंवा सीईटी रिलेटेड तुमचा जर काही डाऊट असेल तर डाऊट कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा.